मित्रांनो, जय जिजाऊ. असं म्हणतात की लोकशाही जर गप्प बसली किंवा लोकशाहीने जर मुक्या बहिऱ्या आणि आंधळेपणाचं जर सोंग घेतलं तर हुकुमशाही ही आपोआप चालून येत असते. आणि जर लोकशाही बोलायला लागली तर सत्तेचा अहंकार कुठेतरी कोसळून पडत असतो किंवा गडगडून पडत असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतो आहोत की आमची जी काही लोकशाही व्यवस्था आहे, तर या लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस हा आंधळा, मुका आणि बहिरा झालेला आहे. आणि वेगवेगळ्या मार्गांनी आपण एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या गुलामी स्वीकारलेली आहे किंवा तुमच्या आमच्या डोक्यावर, अंगावर गुलामीची जी काही चादर आहे, तर ती घट्टपणे पसरली गेली आहे, रोवली गेली आहे. कुणी बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा आवाज केन प्रकारे दाबला जातो आहे. आणि मग याच्या सगळ्याच्या मागचं जर काही कारण असेल किंवा यंत्र, षडयंत्र जे काही असेल, तर त्याच्या मागे एक विचार आहे, की एक पक्ष, एक विचार, एक सत्ता. आणि ही कधीही आपली लोकशाही व्यवस्था असू शकत नाही. ती हळू वाढणारी, प्रस्थापित होणारी हुकुमशाहीच आहे. हे पुन्हा एकदा आजच्या नगर परिषदांच्या निवडणुकांवरून स्पष्ट झालेलं आहे. राज्यामध्ये जे काही नगर परिषदांच्या निवडणुकांचे जे काही 2 टप्प्यामध्ये मतदान झालं, तर ते निकाल जाहीर झाले. तर याच्यामध्ये सत्तास्थानी जे काही अग्रक्रमानं भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे उतरत्या क्रमानं जी सत्तेची चावी घेऊन पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान झालेले आहेत. तर याच्या माग जी काही मीमांसा आहे, तर ती मीमांसा किंवा चिकित्सा या माध्यमातून त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. 2014 साली एक मोठं स्वप्न तुम्हाला आम्हाला दाखवलं गेलं, की भ्रष्टाचार मुक्त भारत, स्वच्छ राजकारण, न खाऊंगा न खाने दूंगा. आणि मग जनतेनं त्याच्यावर विश्वास ठेवला. काँग्रेसच्या घोटाळ्यांना कुठेतरी कंटाळलेली जनता बदलासाठी मोठ्या उमेदीनं उभी राहिली. पण आज 10 वर्षानंतर प्रश्न हा आहे, की बदल झाला की फक्त सत्तेचा मालक बदलला, हा प्रश्न अजूनही कायम आहे. 2014 नंतर सर्वात आधी काय झालं, तर विरोधकांना संपवण्याचं हळूहळू षडयंत्र रचल्या गेलं. मग याच्यामध्ये काय झालं, की विरोधकांवर चौकशी, धाडी, अटक, दबाव, ईडी, सीबीआय, आयकर हे सगळे विभाग कायदेशीर यंत्र न राहता राजकीय हत्यार बनले. आणि मग जे विरोधात होते ते गुन्हेगार ठरले, जेलमध्ये गेले. आपल्या देशामध्ये एक आप नावाचा असा एक पक्ष आणि पार्टी आहे, की ज्याच्यामधले जवळपास सगळेच मंत्री हे थोड्याफार दिवसाच्या फरकानं हे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि तो पक्ष आज पूर्णपणे संपवलेला आहे. महाराष्ट्रामधली काँग्रेस ही पूर्णपणे संपलेली आहे. प्रज्ञा सातव ज्यांनी काल स्टेटमेंट दिलं, की मी जरी भाजपमध्ये गेलेली असली तरीही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविषयी मला प्रचंड प्रमाणामध्ये आदर आहे किंवा अजूनही ते माझे श्रद्धास्थान आहेत. म्हणजे याला असं म्हणता येईल, की इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची कव्हर आणि मग ते पुढचं न बोललेलं बरं. याच्यामध्ये भाजप हा नेहमीच घराणेशाहीवर बोलत आलेला आहे. मात्र स्वतःच्या पक्षामध्ये नेमकं काय सुरू आहे हे पाहण्याची धाडस भाजपकडे नाही किंवा भाजप स्वतः त्यावर काही बोलत नाही किंवा त्यांचे भक्तही ती सगळ्या गोष्टी झाकून घेतात. आता नुकतंच जे काही निवडणुकांचे निकाल आलेले आहेत, तर नांदेड जिल्ह्यातील एक लोहा नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल सुद्धा बाकीच्या निकालांसोबत समोर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्या लोह्याच्या नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातले 6 जण हे भाजपची उमेदवारी घेऊन निवडणूक लढले. अगदी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्या लोह्यामध्ये झाली. अनेक नेत्यांच्या सभा त्या ठिकाणी झाल्या आणि एकाच कुटुंबातील 6 जणांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी काही लोकशाही जिवंत असल्याचं दिसून आलं, की या साहीच्या साही उमेदवारांना घरी बसवण्याचं काम तिथल्या मतदारांनी केलं. मात्र दुर्दैवानं मग 2014 नंतर जी काही भाजपच्या सत्तेची घोडदौड सुरू आहे, तर तिला मागच्या एक लोकसभेच्या
निवडणुकीमधला थोडासा अडकाव लक्षात घेतला तर महाराष्ट्रामध्ये जी काही घोडदौड सुरू आहे तर तिला प्रतिबंध करण्यासाठी मतदार अजूनही पुरत्या प्रमाणामध्ये जागरूक झालेला नाही. या 10 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये नेमकं काय घडलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 14,000 पेक्षा जास्त शाळा बंद केलेल्या आहेत. शिक्षक नाहीत, आरोग्य केंद्र ओस पडलेली आहेत. 2,000 कोटी रुपयासाठी शाळा बंद केल्या जातात. मात्र कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयाची तरतूद केली जाते. झाडं तोडली जातात. म्हणजेच शिक्षण, आरोग्य, रोजगार हे फक्त जाहिराती पुरते इव्हेंट बनलेले आहेत. रोजगार हमी हा जो कायदा होता तो सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये संपुष्टात आणण्यात आलेला आहे. 2016 मध्ये काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी तुमच्या आमच्यावर लादली गेली. काळा पैसा संपेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र काळा पैसा नेमका कुठे गेला? उलट व्यापारी मोडला गेला. छोटे मोठे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त झाले. कामगार बेरोजगार झाला. शेतकऱ्यांचं नुकसान झालं. 99% नोटा परत बँकेत आल्या आणि मग काळा पैसा कुणाचा होता हे अजूनही तुम्हाला आम्हाला कळलेलं नाही. 2020 मध्ये कोरोना आला. लोक ऑक्सिजनसाठी तडफडत होते. रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. स्मशानात जागा नव्हती. परंतु त्यावेळी प्रश्न विचारणाऱ्यावर गुन्हे दाखल होत होते आणि आजही तेच होते आहे. गंगा नदीत तरंगणारी प्रेत ही विकासाचं मॉडेल नव्हतं तर तुमच्या आमच्या इथल्या या व्यवस्थेचं अपयश होतं. शेतकऱ्यांसाठी 3 काळे कायदे आणले गेले. संसदेत चर्चा नाही, समिती नाही. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले. वर्षभर आंदोलन चाललं. शेवटी कायदे मागे घेतले गेले आणि मग आधीच का लादले गेले तर त्याच्यातून त्यांना त्यांचा अहंकार आणि हुकुमशाही ही सिद्ध करायची होती. 2024 मध्ये परत पोहोचताना देशात बेरोजगारी ही उच्चांकावर होती. महागाई वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेला आहे. आज प्रत्येक कुटुंबावर कर्ज झालेलं आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्रीवर हे वेगवेगळ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचं कर्ज आहे आणि भाजप असं दावा करतो की आम्ही या माध्यमातून मजबूत नेतृत्व देतो आहोत आणि आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक विरोधी पक्षातील नेते आमच्या पक्षामध्ये पक्षांतर करत आहेत. मात्र एकीकडे नेतृत्व म्हणजे कुठल्या तरी एकाच व्यक्तीचा आवाज नसतो. एकाच पक्षाची सत्ता नसते. तर बाकी सगळ्यांचा आवाज बंद करण्याची ही जी किमया या लोकशाहीच्या माध्यमातून घडते आहे तर हळूहळू आपला देश एका हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. काँग्रेस संपवली, राष्ट्रवादी फोडली, शिवसेना तोडली, निवडणूक आयोग, मीडिया, तपास यंत्रणा हे सगळं काही नियंत्रणात आहे. एवढंच काय या देशाची न्याय व्यवस्था सुद्धा इथल्या व्यवस्थेच्या अधीन झालेली आहे आणि मग जनता उरली तर तिचा वाली कोण आहे तर केवळ आणि केवळ हे सत्ताधारी आहेत. आपल्या हुकुमशाहीच्या माध्यमातून आपल्या या जनतेवर राज्य करत आहेत. लोहा नगर परिषदेमध्ये जो काही मतदारांनी जागरूकपणा दाखवला तो इतर ठिकाणी दाखवायला पाहिजे होता. मात्र ते तसं झालं नाही आणि अनेक प्रश्न आहेत. आता बोलणाऱ्यांचा आवाज सुद्धा दाबला जातो. पत्रकारांना सुद्धा जेलमध्ये टाकलं जातं. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात. नोटिसा पाठवल्या जातात. काल परवा नितेश कराळे नावाच्या एका शिक्षकाला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्याच्यापूर्वी रवींद्र पोखरकर असतील, ज्ञानेश महाराव असतील, अनेकांची आवाज तोंड ही दाबली जातात, बंद केली जातात आणि हे सगळी तुमची आमची अशा प्रकारे या हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.